खुर्ची के लिए झगड़ने वालों को माझे वडील सुंदर चव्हाण लिखतात की खाली खुर्ची के लिए झगड़ने वालों को हम लीडर होने नहीं देंगे। खाली खुर्ची के लिए झगड़ने वालों को हम लीडर होने नहीं देंगे। खुद का ही पेट भरकर समाज को लूटने वालों को हम पास आने नहीं देंगे। और अन्ना लहू जी को बेईमान होगा जहां में, तो उस कमीनों को हम जीने नहीं देंगे। उस कमीनों को हम जीने नहीं देंगे। उस कमीनों को हम जीने नहीं देंगे। क्यों नहीं जीने देंगे? कारण फडके टिळक आगरकरांनी लहूजींना गुरु मानले आहे। माझे वडील सुंदर चव्हाण लिहितात की फडके टिळक आगरकरांनी लहूजींना गुरु मानले आहे। महात्मा फुलेंनी तर लहूजींना खरे जाणले आहे। आणि या भारत मातेसाठी सुंदर चव्हाणा त्या लहूजींचे रक्त किती सांडले आहे, त्या लहूजींचे रक्त किती सांडले आहे। लहूजीचे रक्त किती सांडले आहे। जे गोपले साहेबांच्या चळवळीत पासून असतील त्यांना हे गाणं कळेल। कारण आता बरेच येतील, बरेच पुढारी आले, सगळेच आले। त्यावेळेपासून बाबासाहेब गोपले हे आरक्षणाची मागणी करत होते। 82 सालापासून अमर कसबे साहेब मांगारुडी अध्यक्ष अमर कसबे साहेबांच्या वतीने बघा या गोपले साहेबांच्या सुरुवातीच्याच गीताला 1000 रुपये आलेले आहेत। धन्यवाद कसबे साहेब। कारण अरे गोपले साहेबांची चळवळ, गोपले साहेबांची गोपले साहेबांची चळवळ गोरगरिबांना न्याय मिळेल। गोपले साहेबांची चळवळ गोरगरिबांना न्याय मिळेल। मग कसे ठोकून होते तळर, कसे ठोकून होते तळर आझाद मैदानावरती कळर। क्या बात आहे, वा वा। म्हणून दिसतंय आज एवढं सगळं ही त्यांची पुण्याई। किती आमचे पीजी गायकवाड साहेब कट्टर गोपले साहेबांचे समर्थक। क्या बात आहे। गोपले साहेबांची चळवळ गोरगरिबांना न्याय मिळेल। आणि कसे ठोकून होते तळर त्या आझाद मैदानावरती कळर, आझाद मैदानावरती कळर, त्या आझाद मैदानावरती कळर। मग गोपले साहेब म्हणायचे काय, अरे तुझ्या अंगात येईल बळ, अरे तुझ्या अंगात येईल बळ, तुझ्या अंगात येईल बळ आरक्षणाच्या मुळे। तुझ्या अंगात येईल बळ आरक्षणाच्या मुळे, तुझ्या अंगात येईल बळ आरक्षणाच्या मुळे, तुझ्या अंगात येईल बळ संविधानिक आरक्षण मिळावं असं गोपले साहेबांची कित्येक दिवसापासून मागणी होती। आणि म्हणून गोपले साहेबांची चळवळ गोरगरिबांना न्याय, गोपले साहेबांची चळवळ गोरगरिबांना न्याय मिळेल, गोपले साहेबांची चळवळ गोरगरिबांना न्याय मिळेल। कारण सर, कारण आपल्याला विनंती आहे की आपण सगळे ऐकतायत। कारण कसे ठोकून होते तळर आझाद मैदानावरती कळर। कारण आज जरी हा मातंग समाज मागे पडला आहे, माझे वडील सुंदर चव्हाण लिहितात की आज जरी हा मातंग समाज मागे पडला आहे, आज
जरी हा मातंग समाज मागे पडला आहे, पण इतिहास पहा की हा मांग या देशासाठी किती लढला आहे. आज जरी हा मातंग समाज मागे पडला आहे, पण इतिहास पहा की हा मांग या देशासाठी किती लढला आहे. अरे येईल पेटून, जरी तो कुठे दडला आहे. येईल पेटून, जरी तो कुठे दडला आहे, पण अन्याय सहन करणार नाही सुंदर चव्हाणा. कारण आजही अण्णा लहुजीचा वाघ भिडला आहे. आजही अण्णा लहुजीचा वाघ भिडला आहे. प्रतिधनाचे सल्लागार संभाजी कार्लेकर यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद संभाजी कार्लेकर साहेब, तुमचे मनापासून आभार मानतो. गोपले साहेबांची चळवळ, गोपले साहेबांची चळवळ, गोरगरिबांना न्याय, गोपले साहेबांची चळवळ, गोरगरिबांना न्याय मिळेल. कसे ठोकून, अरे कसे ठोकून होते तळर. आणि आमच्या ताई सुद्धा साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून या समाजामध्ये, या बहुजन समाजामध्ये, या मातंग समाजामध्ये, गावोगावी असेल, खेडोपाडी असेल, ते कुठं शहरात असेल, पण जिथं गोपले साहेब आहे तिथं कुसुमताई आहे. आणि म्हणून म्हणायचंय की कसे ठोकून, कसे ठोकून होते तळर. त्या आझाद मैदानावरती कळ, आझाद मैदानावरती कळ. आम्हाला साहेब बरोबर आहे. त्या आझाद मैदानावरती कळ. मग हा तुझ्या अंगात येईल बळ, तुझ्या अंगात येईल बळ आरक्षणाच्या मुळे. 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 तुझ्या अंगात येईल बळ वेळ कमी आहे. अरे 8% आरक्षणाची मागणी तुमच्यासाठी, मागणी तुमच्यासाठी, मागणी तुमच्यासाठी, मागणी. अरे 8% आरक्षणाची मागणी तुमच्यासाठी. अरे आपसातले हे, अरे आपसातले हे भेद सोडून या गोपले साहेबांच्या पाठी, या कुसुमताईच्या पाठी, या कुसुमताईच्या पाठी. मग अरे आहे समाजाची कळकळ, त्यांना समाजाची कळकळ. अरे तुझ्या अंगात येईल बळ, तुझ्या अंगात येईल बळ आरक्षणाच्या मुळे. तुझ्या अंगात येईल बळ आरक्षणाच्या मुळे. तुझ्या अंगात येईल बळ आरक्षणाच्या मुळे. तुझ्या अंगात. कारण सर्वोच्च न्यायाधीशाने, न्यायालयाने आदेश काढला, पण आम्हाला आश्वासन नाही पाहिजे. कारण माझे वडील सुंदर चव्हाण म्हणतात की बळी पडणार नाही आता तुमच्या खोट्या थापाचा, बळी पडणार नाही आता तुमच्या खोट्या थापाचा. पडा कुचलून टाकू त्या जातीवादी सापाचा. अरे तलवार चालेल मांगाची, तलवार चालेल जेव्हा मांगाची, तेव्हा लय भारी पडल. कारण इतिहास पहा आमच्या लहुजी बापाचा, इतिहास पहा आमच्या लहुजी बापाचा. उपोषणाला बसलं
तमाम मुंबईतून महाराष्ट्रातून त्यांना भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर सगळे लोक जात होते. मग तुका फितुरा माग पळ, अरे तुका फितुरा माग पळ, तुझ्या अंगात येईल बळ आरक्षणाच्या मुळे. तुझ्या अंगात येईल बळ, अरे कुसुमताई महिला मध्ये जनजागृती देई, अरे कुसुमताई महिला मध्ये जनजागृती देई, जनजागृती देई, जनजागृती देई. अरे उपाशी पोटी पायी फिरल्या, अरे उपाशी पोटी पायी फिरल्या अन परवा केली नाही, त्यांनी परवा केली नाही. गोपले साहेबांची साथ त्यांना मिळेल, गोपले साहेबांची साथ त्यांना मिळेल. या तुझ्या अंगात येईल बळ आरक्षणाच्या मुळे. शेवट जाता जाता एकच सांगेल, शेवटचं वाक्य आपल्याला काय सांगेल, आणि या शासनाला सुद्धा माझं सांगणं आहे की सरकारने, अरे सरकारने मागण्या आमच्या मान्य करून घ्याव्या, मान्य करून घ्याव्या, मान्य करून घ्याव्या. आणि मातन समाज गरीब आहे, आम्हा आरक्षण द्यावं, आम्हा आरक्षण द्यावं. सुंदर सुंदर चव्हाणा, सुंदर चव्हाणा रक्त सळसळ, सुंदर चव्हाणा रक्त सळसळ. अरे तुझ्या अंगात येईल बळ आरक्षणाच्या मुळे.